नमस्कार. गुरुकुल योग्य क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे तो म्हणजे शेकडेवारी. आता हा जो घटक आहे तो आहे व्यावहारिक गणितामधील. आता व्यावहारिक गणित म्हटलं की त्या ठिकाणी अशा पद्धतीचे टॉपिक येतात जे आपल्याला डेली जीवनामध्ये प्रत्येक माणसाला एकदम उपयोगी असा हा शेकडेवारीचा घटक आहे. मग व्यावहारिक गणितामध्ये शेकडेवारी असेल, सरळ व्याज असेल, नफा तोटा असेल, सूट कमिशन रिबेट असेल, अशा पद्धतीचे टॉपिक हे व्यावहारिक गणितात येतात. आता त्याला व्यावहारिक गणित म्हणण्याचं कारण आहे आपण त्याचा वापर व्यवहारामध्ये करतो म्हणून त्या ठिकाणी त्या घटकांना व्यावहारिक गणित असं म्हटलेलं आहे. आता त्यातलाच घटक जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे शेकडेवारी. चला तर सगळ्यात पहिल्यांदा शेकडेवारी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. चला तर शेकडेवारी म्हणजे काय हे आपण पाहूया. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द आहे पहा, शेकडा. या शेकड्यालाच आपण शतमान तसेच टक्के म्हणजे ज्या टक्क्याचं चिन्ह अशा पद्धतीने आपण देतो बघा. मग शेकडा किंवा शतमान किंवा टक्के याचा अर्थ काय आहे तर बघूयात आपण. शेकडा याचा अर्थ किंवा टक्के याचा अर्थ असतो त्यांचा छेद 100. म्हणजे उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तुम्हाला म्हणलं 20%, तर या 20%लाच मी शेकडा 20 म्हणू शकतोय का? सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न आहे. तर 20%लाच मी शेकडा 20 म्हणू शकतो कारण शेकडा म्हणजेच इथला आहे टक्के. ओके, मग या शेकडा किंवा टक्केचा अर्थ काय आहे? त्याचा छेद असतो 100. म्हणजेच 20% म्हणजे या टक्केचा अर्थ आहे छेद 100 असणे. किंवा या शेकड्याचा अर्थ काय आहे तर 20/100 असणे. म्हणजे आपण जर पाहायचं झालं तर शेकडा म्हणजे 100 पैकी किती असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जी 10 गणित पुढची येणार आहेत ती आपण या शेकडेवारीवरची सगळ्यात महत्वाची गणित या ठिकाणी घेतलेली आहेत. आता हे आहे शेकडेवारी बद्दलचं बेसिक ज्ञान, ज्यामध्ये शतमान म्हणजे काय, शेकडा म्हणजे काय, टक्के म्हणजे काय हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी टक्के किंवा ज्या ठिकाणी शेकडा हा शब्द आलाय त्या ठिकाणी त्याचा छेद डायरेक्ट असतो 100. चला जर हे समजलं असेल तर पुढे आपण एक एक पद्धतीनं गणित पाहूयात. चला बघा या ठिकाणी गणित काय आलेलं आहे. 133/700 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. एकदम सोपं गणित आहे. बघा आता हे कशा पद्धतीने सोडवायचं. 133/700. आता जर आपल्याला अपूर्णांकाचे शेकड्यामध्ये रूपांतर करायला लावलं, बघा हा दिलेला आहे अपूर्णांक, त्याचं आपल्याला शेकड्यात रूपांतर करायला लावलेलं आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस अशी स्थिती येईल त्यावेळेस याला 100 ने गुणायचं असतं. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या 133/700 ला जर तुम्ही 100 ने गुणलं, का गुणायचं 100 ने, 1000 ने का गुणलं नाही किंवा 10,000 ने का गुणलं नाही, कारण आपल्याला शेकड्यात म्हणजे शतमानात रूपांतर त्याचं करायचंय. मग 133/700 गुणले जर तुम्ही 100 केलं, या 2 शून्याला हे 2 शून्य कट, 7 1 7, नंतर राहिले किती 6, 7 9 63. मग याचा अर्थ जर याचं तुम्ही शेकड्यात रूपांतर केलं तर याचं उत्तर येईल 19%. मग 19% याचा अर्थ काय आहे 19/100. किंवा यालाच मी काय म्हणू शकतो शेकडा 19. अशा पद्धतीचा पर्याय या ठिकाणी आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3. म्हणजेच शेकड्यात जर रूपांतर झालं तर याचं उत्तर येईल 19% किंवा 19/100 किंवा शेकडा 19. परंतु त्यांनी ऑलरेडी शेकड्यात रूपांतर करा म्हटलेलं आहे म्हणून 19 हे आपलं उत्तर झालं. चला बघूया पुढचा प्रश्न. चला तर या ठिकाणी प्रश्न काय आहे बघा. 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला
तर मूळ संख्या कितीने कमी झाली. त्यांनी जे काही सांगितलंय त्याच पद्धतीने करा, वेगळं काहीच करायची गरज नाही. काय म्हणलंय 150चा, आता 150 चा ची चे चा म्हणजे असतंय गुणाकार, म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह. आणि शेकडा 60 पाहिलं आपण आताच, शेकडा याचा अर्थ त्याचा छेद किती असणार आहे 100, म्हणून 60चा छेद 100 आहे. ठीक आहे, हा आधी त्यांनी काढायला लावलाय. मग जर काढला आपण तर ह्या शून्याला हा शून्य कट होईल आणि या शून्याला हा शून्य कट होईल. 15 सक 90, म्हणजेच याचा अर्थ तुमचा 150चा शेकडा 60 किती आला 90. मग काय म्हणलं, येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढायला लावलाय त्यांनी. ओके, येणारी संख्या 90 आहे, त्याचा पुन्हा शेकडा 60 काढा. मग 90 चा ची चे चा म्हटलं की गुणुले आणि शेकडा 60 म्हटले म्हणून 60 छेद 100. ह्या शून्याला हा शून्य गेला आणि या शून्याला हा शून्य गेला. 9 सक येणार तुमचं 54. म्हणजे याचा अर्थ आपलं जी उत्तर आहे ती आलं 54. मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा. ओके, काढला तर मूळ संख्या कितीने कमी झाली. आता मूळ संख्या म्हणजे ऑलरेडी तुम्हाला जी संख्या दिली होती ती संख्या मूळ होती, म्हणजेच 150. मग 150 ही संख्या जर त्याचं उत्तर शेकडा काढल्यानंतर 54 आलं शेवटी, मग ती मूळ जी संख्या आहे ती कितीने कमी झाली असेल तर 150 मधून 54 वजा करा. 10 4 गेलं 6, 14 5 गेलं 9, म्हणजेच मूळची जी संख्या आहे ती तुमची निश्चितच 96 ने कमी झाली असेल, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला तर बघा आता 25% याचे अपूर्णांकात रूपांतर करा. आता आपण मागच्या म्हणजेच पहिल्या प्रश्नामध्ये काय पाहिलं तर अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर पाहिलं. मग त्यावेळेस आपण काय करत होतो 100 ने गुणत होतो. आता या ठिकाणी आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही. का? कारण त्यांनी ऑलरेडीच दिलंय 25%. आता टक्के याचा अर्थ काय आहे, छेद असतोय त्याचा 100, म्हणून 25/100 हे आलं अपूर्णांकात. परंतु त्या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायला लावलं, याचा अर्थ ह्याला भाग जातोय का बघा, जातोय. 25 एके 25, 25 चोक 100, म्हणजे अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर याचं उत्तर आलं 1/4, म्हणजे हे आलं तुमचं अपूर्णांकात उत्तर. मग हे उत्तर अपूर्णांकातलं योग्य आहे का, तर योग्यच आहे. परंतु आपण जर पर्याय पाहिले ते पर्याय आहेत तुमचे अतिसंक्षिप्त रूपातले, म्हणून त्याला तुम्ही 25/100 याला 25 ने जर दोघांना अतिसंक्षिप्त रूप दिलं तर या ठिकाणी तुमचं 1/4 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतंय. चला, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर 25/100 याचं रूपांतर तुम्ही व्यावहारिक अपूर्णांकात केलं, जर याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं असतं तरीही ते योग्य. तर याचं दशांश अपूर्णांकात बघा 100 ने भागतोय म्हणून या ठिकाणी एकावरती 2 शून्य, म्हणून 2 घन पॉईंट इकडे सरकेल, म्हणजे 0.25 हे पण अपूर्णांकातलं उत्तर योग्य आहे. परंतु आपण पर्यायावरून गेलो तर व्यावहारिक अपूर्णांकाचे पर्याय असल्यामुळे त्याचं उत्तर आपण व्यावहारिक अपूर्णांकामध्ये काढलेलं आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा, सीमाला मराठीत 40 पैकी 31 गुण मिळाले, गणितात 75 पैकी 57 गुण मिळाले व इंग्रजीत 60 पैकी 45 गुण मिळाले, तर सीमाला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या विषयात सीमाला सगळ्यात जास्त गुण मिळालेत तो विषय सीमाला या ठिकाणी सोपा वाटणार आहे, आणि ज्या विषयामध्ये सर्वात कमी गुण मिळालेत तो विषय सीमाला थोडासा अवघड वाटणार आहे. पण आता आपल्याला या ठिकाणी मराठीची टक्केवारी काढा येणं गरजेचं आहे. जर तुम्ही पेपरमध्ये जर पाहिलं तर समजा 40 पैकी जर 31 गुण मिळाले तर आपण अपूर्णांकामध्ये अशा पद्धतीने लिहिणार. मग अपूर्णांकाचं जर शेकड्यात रूपांतर करायचं असेल तर आपण पहिल्याच प्रश्नात कन्सेप्ट पाहिले, त्याला गुणा डायरेक्ट 100 ने, म्हणजे जेवढे गुण मिळाले त्याला जर डायरेक्ट 100 ने तुम्ही जर गुणलं तर डायरेक्ट तुमचं शेकड्यात रूपांतर होणार. मग या शून्याला हा शून्य कट झालेला आहे, 2 दूनी 4, 2 पंचे 10,
31 गुणिले जर 5 केलं तर 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि छेदस्थानी या ठिकाणी 2 येणार आहे. मग 2 ने जर भागलं, बेसाती 14 राहिलं किती, एक बेसाती 14.5 येणार बघा. कारण शेवटी एक राहणार आहे, बेपंचे 10 म्हणजे 77.5% तिला मराठीत मिळालेले गुण आहेत. आता जर तुम्ही पुढच्या विषयाकडे गेला, गणित 75 पैकी 57, 75 पैकी 57. आता हे पण अपूर्णांकात आहे, करा याचं तुमचं शेकडेवारीमध्ये रूपांतर गुणिले 100 करून. 25 त्रिक 75, 25 चोक 100, नंतर 3 एके 3, 3 नव्वे 27, 19 चोक 76 म्हणजेच 76% तिला गणितामध्ये गुण मिळालेले असतील. आणि पुढचा विषय जो आहे तो आहे इंग्रजी. आता इंग्रजीमध्ये मिळालेली टक्केवारी काढूयात. 60 पैकी 45 गुणिले 100. या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप द्यायला येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमच्या कसोट्या, तुमचे कमीत कमी 30 पर्यंत पाढे हे पाठ असणे गरजेचं आहे. म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी तुमचं होणार आहे. मग या ठिकाणी 15 त्रिक 45, 15 चोक 60, 4 एके 4, 4 25 100 आणि 25 त्रिक 75%. म्हणजे इंग्रजीत तुम्हाला 75 म्हणजे त्या ठिकाणी सीमाला 75% गुण मिळालेत. मग प्रश्न काय तर सर्वात सोपा विषय कोणता वाटतोय हे आपल्याला काढायचे. ओके, मग सगळ्यात जास्त मिळालेला म्हणजे सर्वात जास्त टक्केवारी मिळालेला गुण असा विषय कोणता आहे तर 77.5% त्या सीमाला मराठीमध्ये गुण मिळालेले आहेत. म्हणून तिला सर्वात सोपा विषय कोणता वाटतोय तर मराठी. चला हे समजलं असेल तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पहा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रश्न फक्त टीईटी याच परीक्षेला येईल असं नाही. या प्रश्नाने 8वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, नंतर नवोदय अशा स्पर्धा परीक्षेकरिता हा प्रश्न आलेला आहे त्या ठिकाणी. ओके, तर प्रश्न कसा सोडवायचा बघा. अनिलचा पगार, आता या ठिकाणी अनिल आणि दुसरा कोण आहे संजय. तर त्यांनी काय म्हटलंय, अनिलचा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे. आता तर संजयचा पगार अनिल पेक्षा किती टक्केने कमी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही जणांना असं वाटतं की 25%ने जास्त आहे, याचा अर्थ 25%ने कमीच असेल. मग आता जर आपण पर्याय पाहिले तर 25% पर्याय नाहीये, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी ती निश्चितच 25% पर्याय पहिलाच असतो. मग काही जण काय करतात, 25%चा पर्याय रंगवून व्यवस्थितपणे माघारी येतात, परंतु त्यांना असं समजतं की ते उत्तर नाहीये. मग हे बघा कसं सोडवायचंय. तर अनिलचा पगार संजय पेक्षा 25%ने जास्त आहे. म्हणजे अनिलला पगार जास्त आहे कुणापेक्षा, संजय पेक्षा. मग ज्याच्यापेक्षा म्हणजे ज्याची तुलना केलेली त्याचा पगार समजा 100 मानला तर निश्चितच अनिलचा पगार किती येईल 125. ओके, मग काय म्हटलंय तर संजयचा पगार ओके अनिल पेक्षा किती टक्केने कमी, म्हणजेच जो संजयचा पगार आहे तो अनिलच्या पगारापेक्षा कितीने कमी आहे, पण तो आपल्याला काढायचा आहे टक्क्यात. आता जर अनिलची कॅपॅसिटी तुम्ही पाहिली तर त्याची 125 पगार म्हणजे त्याचा 100% पगार आहे, त्याला मिळणारा पगार. मग 125 पगार आहे त्याचा, त्याच्यावरती ह्या संजयला किती पगार कमी मिळतोय, कारण कितीने कमी म्हटलंय ना, 25 हा पगार त्याला कमी मिळतोय. गुणुले करा 100 का, कारण शेकड्यात रूपांतर करायचंय. चला 25 एके 25, 25 5 125, 5 एके 5 म्हणजे 20%ने कमी त्या ठिकाणी त्याचा पगार असणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर तुम्हाला अंदाजे जरी उत्तर टाकायचं असेल तरी सगळ्यात पहिल्यांदा मी एक बेस्ट ऑप्शन सांगतो. जर जेवढ्या टक्केने जास्त आहे तेवढ्याच टक्केने कमी कधीच नसतं, किंवा जेवढ्या टक्केने कमी तेवढ्याच टक्केने जास्त कधीच नसतं. म्हणून जर समजा 25% जर पर्याय असता तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तो कट करायचा. ओके, कारण एवढं सोपं गणित तुम्हाला
देणार नाहीत की 25% जास्त म्हणजे 25%नेच कमी. चला हे समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एकदम सोपा प्रश्न आलेला आहे बघा. 7वी 8वी लेवलचा बेसिक प्रश्न आहे बघा. 10% मलाई असणारे 360 लिटर दूध. तर सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट या ठिकाणी, कोणत्याही संख्येचा 10% जर तुम्हाला काढायचा असेल तर काढत बसायची गरज नाही, पेन हातात पण घ्यायची गरज नाही, तर तोंडी काढायचं. कसं तोंडी काढायचं, तर जी संख्या लिहिली त्या संख्येला डायरेक्ट तुम्ही 10ने भागा, ते तुमचं उत्तर असणार. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 10% काढायचा आहे 360 लिटरचा, त्या 360 ला डायरेक्ट 10ने भागा, डायरेक्ट तुमचं उत्तर असणार. म्हणजे 360 ला जर 10ने भागलं तर 36 येईल. म्हणजे 36 लिटर जे दूध आहे, काय म्हणलंय 10% मलाई असणारे 360 लिटर दूध. म्हणजे 360 लिटर दुधामध्ये 10% मलाई आहे, म्हणजेच 36 लिटर दुधामध्ये 10%, सॉरी 10% म्हणजे 36 लिटर आलेले. चला पुढं, 8% मलाई असणारे 600 लिटर दूध एकत्र केल्यास त्या मिश्रणात मलाईचे प्रमाण किती. आता 600 लिटरचं 8% काढा, चाचीचे म्हणजे गुणुले 8% म्हणजे त्याचा छेद 100. 1 2 1 2 8 सक 48 लिटर जे दूध आहे ते मलाई असणार आहे ही. म्हणजे त्या दुधामध्ये जी मलाई आहे ती 48 लिटर आहे. ओके, तर काय म्हणलंय, ते सगळं दूध त्यांनी काय केलंय, एकत्र केल्यास त्या मिश्रणात मलाईचे प्रमाण किती. आता जर मिश्रण केलं, मिश्रण करणे म्हणजे काय, एकत्र करणे. विज्ञानातला एकदम सोपा हा घटक आहे बघा, मिश्रण करणे. चला तर 360 आणि 600 यांचं जर मिश्रण केलं तर टोटल 960 लिटर दूध त्या ठिकाणी येईल. ओके, आणि त्यापैकी किती मलाई असेल, ही 48 लिटर आणि ही 36 लिटर. मग 48 अधिक जर तुम्ही 36 केलं तर 84 लिटर, जे म्हणजे 960 लिटर पैकी 84 लिटर मलाईचं प्रमाण आहे. ओके, मग तुम्हाला काढायचंय ते शेकड्यात, म्हणून 960 पैकी किती लिटर, 84 गुणुले 100. आता या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप द्यायला येणं एकदम सोपं आहे. 0 ला 0 कट. या ठिकाणी 6ने दोघांना भाग जाईल, 16 सक 96 असतं, 14 सक 84 असतं. मग या ठिकाणी 2ने जर भागून पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी 8 येईल, या ठिकाणी 7 येईल. जर तुम्ही अजून 2ने भागलं तर या ठिकाणी 4 येईल, या ठिकाणी 5 येईल. मग वरती 5 गुणुले 7 जर केलं तर 35, म्हणजेच 35 आणि छेदस्थानी किती आहे 4. 4ने जर भागलं 4 8 32, राहिलं किती 3, 0 आला म्हणजे 4 7 28, राहिलं किती 2, 20 तयार झालं म्हणजे 4 5 20, म्हणजे 8.75% कशाचं प्रमाण असणार आहे दोघात मिळून, तर त्या ठिकाणी मलाईचं प्रमाण असणार आहे. मग या ठिकाणी टक्केच्या ऐवजी मी जर शेकडा 8.75 लिहिलं असतं तर तरीही योग्य. मग पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे बघा 4. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा जो दिलेला प्रश्न आहे तो प्रश्न इयत्ता 7वी स्कॉलरशिप याला फायनल आलेला प्रश्न आहे. म्हणजे आपण संभाव्य यादीमध्ये हा प्रश्न टाकला होता. म्हणजे संभाव्य प्रश्न ज्या ठिकाणी आपण काढले होते त्यामध्ये या प्रकारचा या पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी झालता आणि तो फायनलला पण आलेला आहे बघा. तर तिकिटाची किंमत शेकडा 20ने वाढल्यामुळे खप शेकडा 10% कमी झाला. ओके, आता शेकडा आहे म्हणून या ठिकाणी याला टक्के लागलेला नाही झाला, तर उत्पन्नात शेकडा वाढ अथवा घट किती. एकदम सोपा प्रश्न आहे. समजा तिकिटाची जी किंमत आहे ती माना 100 आणि तिकिटांची जी संख्या आहे म्हणजे किती तिकीट आहे ती ते पण माना 100च. आता जर 100 किंमत असेल एका तिकिटाची आणि त्या ठिकाणी 100च तिकीट असतील तर 10,000 रुपये त्याला मिळणार आहे. ओके, पण झालंय काय, तिकिटाची किंमत 20%ने वाढली आहे. म्हणजे तिकिटाची किंमत 100 होती त्याच्यावरती 20%. आता कधी पण ध्यानात ठेवा, 100वर कितीही टक्के वाढू द्या, डायरेक्ट त्याच्यावरती तेवढीच संख्या वाढते. म्हणजे काय, समजा 5%ने वाढ म्हटलं असतं आणि जर 100 वस्तूची किंमत मानली असती तर डायरेक्ट 105 होणार. किंवा असं म्हणलं असतं 10% घट झाली आणि 100 किंमत मानली असती
तर डायरेक्ट 100ची 90 होणार. या ठिकाणी किंमत 100 रुपये तिकिटाची 20% वाढली म्हणजे 120 होईल. आता जी संख्या होती तिकिटाची, मग खप म्हणजे जेवढं आधी खपत होतं ती काय झालंय 10% कमी, म्हणजे किंमत वाढली. मग ज्यांना परवाडा नाही त्यांनी घ्यायचं ते बंद केलं म्हणून 10% कमी झाली. म्हणून जी अगोदर 100 तिकीट खपत होती त्याऐवजी 90च खपायला लागली. मग या ठिकाणी बघा बरं त्या दुकानदाराला किती रुपये मिळायला लागले, तर यांचा गुणाकार केला 0 आहे असं दोन्ही येतील आणि 12 108. म्हणजे अगोदर त्यांना 10,000 रुपये मिळत होतं, आता मिळायला लागलं 10,800 रुपये. म्हणजे फायदा झाला का तोटा? सगळ्यात पहिल्यांदा फायदा, म्हणजे वाढ झाली का घट? वाढ झाली. आता किती टक्क्याने हे करायचंय? आता सगळ्यात पहिल्यांदा अगोदर त्यांना 10,000 रुपये मिळायचं, मग त्या 10,000 रुपयावर किती रुपयाची वाढ झाली बघा बरं. 10,000 रुपयावर किती रुपयाची वाढ झाली? 800 रुपयाची. गुणिले 100 करा म्हणजे शेकड्यात रूपांतर होईल. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट, म्हणजे 8% वाढ. हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. एक्स चे 15% हे 900च्या 10% आहेत, तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची. म्हणजे याचा अर्थ काय? एक्स च 15% जेवढं आहेत तेवढंच 900च्या 10%, म्हणजे यांची जी व्हॅल्यू आहे ती दोघांची पण समान आहे. मग एक्स चाचीचे म्हणजे गुणुले 15%, टक्के म्हणजे तर आपण पाहिलंच त्याचा छेद 100 बरोबर 900च्या 10% म्हणजे 900 चाचीचेच्या म्हणजे गुणुले 10% म्हणजे 10/100. तसं जर बघायला गेलं तर 10% आपण तोंडी काढू शकतो. काय करायचं? जी संख्या दिली त्याला डायरेक्ट 10 ने भागा, डायरेक्ट तुमचं 10% निघणार. मग चला इथं जरी आपण घालवलं ह्या 2 शून्याला हे आणि हा 2 शून्य कट म्हणजे 90. आता मला सांगा ह्याची व्हॅल्यू जर 90 आहे म्हणजे याची पण व्हॅल्यू 90च पाहिजे. मग या ठिकाणी ह्या एक्स ला 15 गुणतय तिकडे जाऊन भागणार आणि हा 100 ह्या एक्स ला भागतोय तिकडे जाऊन गुणणार, म्हणजे एक्स बरोबर 90 गुणुले 100 भागिले 15. 15 × 15 15 × 90. 6 गुणुले जर 100 केलं तर उत्तर येते तुमचं 600. चला मग एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी किती असावी लागेल? 600. त्यावेळेस तुमचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. चला पाहूयात पुढचा प्रश्न. चला सुरुवातीला कामगारांचा पगार 10% कमी केला व नंतर मंदी आल्यामुळे पुन्हा पगार 10% कमी केला, तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के घट होईल? आता शेकडेवारी हा घटक पाहत असताना जास्तीत जास्त आपण इथं 100 मानायचा प्रयत्न करायचा. तर 100 मानलं तर कोणतंही गणित सोपं जातं. आता बघा समजा कामगारांचा जो पगार आहे तो आपल्याला माहिती आहे का? नाही. तो माना 100. पगार मानला 100. ओके. मग कामगारांचा पगार 10% कमी केला. मी सांगितलं 100वर तुम्ही जेवढ्या टक्के वाढ होणार आहे किंवा जेवढी टक्के घट होणार आहे ती डायरेक्ट घट होते. म्हणजेच 100 पगार होता 10% कमी झाला म्हणजे याचा अर्थ किती होईल? 90 होईल बघा पगार. म्हणजे तो जो पगार आहे 100 वरून 10% कमी झाल्यामुळे 90 वरती आला व नंतर मंदी आल्यामुळे पुन्हा पगार 10% कमी केला. म्हणजे आता पगार जो त्यांना 90 रुपये मिळत होता त्याच्यात बी अजून त्यांनी काय केलं? 10% कपात केली. म्हणजेच त्या 90चं 10% तोंडी काढा. 90चं 10% किती येईल? तर 9 येईल. आपल्याला माहिती आहे 10% काढायचं म्हटलं की डायरेक्ट 10 ने भागा. म्हणजेच 9 ने पगार परत एकदा त्यांचा कमी होणार आहे. म्हणजे 90 होता तो परत 9 ने कमी झाला तर पगार आला आता 81 रुपये त्यांना मिळायला लागला असं समजा. मग पूर्वी पगार त्यांचा एकूण किती होता? मूळ पगार त्यांचा होता 100 रुपये आणि त्याच्यावरून 81 रुपयावरती आला. मग 100 रुपयावरून 81 रुपयावरती आला तर किती टक्के घट झाली असेल? निश्चितच 19% घट झाली असेल. म्हणून त्यांचा जो मूळ पगार आहे तो 19% ने त्यामध्ये घट झाली. चला हे समजलं असेल तर चला पुढच्या प्रश्नाकडे.
चला, जर गणित तुम्ही पाहिलं तर तसं खूप अवघड वाटते, परंतु गणित अवघड नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो बघा. एका परीक्षेत 72% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, ओके, व इंग्रजीत 69% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, व दोन्ही विषयात 63% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तरी एकूण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? आता प्रश्न एकदम सोपा आहे. आता सोडवायचा कसा तो बघा. आता समजा हा गणित विषय, त्या गणित विषयामध्ये 72% विद्यार्थी काय झालेत, पास झालेले आहेत. तसंच पुढं इंग्रजी विषय, त्या इंग्रजी विषयामध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे, किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत? उत्तीर्ण म्हणजे पास होणे, ओके, 69%. आता तुम्ही म्हणसाल हे असं का केलंय, कारण त्यांनी पुढे अजून एक कन्सेप्ट दिली काय, व दोन्ही विषयात 63% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. म्हणजे पहा, हा जर तुमचा संपूर्ण गणिताचा गोल असेल आणि हा जर इंग्रजीचा गोल असेल, ते एकामेकात मिसळणे, याचा अर्थ हे दोन्ही विषयाचं या ठिकाणी कन्क्लुजन निघणार आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी याची व्हॅल्यू दिली बघा 63%, कारण दोन्ही विषयात किती टक्के पास झालेले आहेत? 63%. मग तुम्हाला पुढे त्यांनी प्रश्न विचारलाय, तर एकूण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? आता सगळ्यात पहिल्यांदा फक्त गणित आणि फक्त इंग्रजी यामध्ये एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले बघू. म्हणजे हा 72% हे 69%, मग किती टक्के येत आहे बघा, 72% अधिक 69%, 7 7 13, 141% सगळी मिळून त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यात. परंतु 63% दोघात पण उत्तीर्ण आहेत. म्हणजे यात पण आणि यात पण आपण त्यांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, म्हणून त्या 141 मधून 63% करा वजा. का वजा करायचे? कारण बघा हे दोघात हे दिलेलं आहे, म्हणून आपण मोजताना दोघांमध्ये पण मोजलंय, म्हणून ते एकदा वजा करा 63%. मग 141%तून 63% जर वजा केलं, 11तून 3 गेलं 8, वर आले 13, 13तून 6 गेलं आलं 7. म्हणजेच 78% विद्यार्थी दोन्ही विषयात मिळून काय झालेले असणार आहेत. म्हणजे सगळे मिळून किती विद्यार्थी, किती टक्के विद्यार्थी पास झाले? तर 78% पास झाले. परंतु उत्तीर्ण विचारलेत का अनुत्तीर्ण, म्हणजे पास विचारलेत का नापास, हे महत्वाचं आहे. तर त्यांनी म्हणले एकूण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी विचारली. मग त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत 78%, अनुत्तीर्ण किती झाले असतील? निश्चितच 22%. एकदम सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीने सोडवला तर हा प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही. समजून घेऊन सोडवा. चला, चला तर अशा पद्धतीने एकदम सोप्या भाषेमध्ये आपण त्या ठिकाणी शेकडेवारी हा घटक पाहिला. शेकडेवारी हा घटक पाहत असताना त्या ठिकाणी 100 याचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. चला तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक तर कराच, तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.